छत्रपती शिवाजी महाराज की विलॉग विलॉग लय गर्दी झाल्या बाई. द MH रायडर 9191 द MH रायडर 9191 100% रेकॉर्डिंग चालू आहे. उरळे कांचन शंभर टक्के. हा पोलीस कसले आणत होते पोर दानात डायरेक्ट फायबर घालायचे. आरतीवाले थांबलेले असतात मस्त टाईट मध्ये ना असा फायबरची काठी घालतात. एक नंबर सत्कार करतात. आलं की डायरेक्ट तिघ दिसले ना तिघ गाडीवर आणि बार काढतात. फटक्याने मागून टाकतात. पाठीत ना ते वाकडाच होते. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी. एवढी तुफान गर्दी भाई. एवढी खतरनाक म्हणजे जायला जागा नाही गाडी. मगाशी ना काहीच गर्दी नव्हती. आता एवढी भयंकर गर्दी होत चालली आहे. गर्दीचं प्रमाण भरपूर वाढत चाललंय. हा विलॉगर विलॉगर विलॉग विलॉग छत्रपती शिवाजी महाराज की एवढी भयानक गर्दी झाली बाई. भयानक गर्दी पूर्ण थांबत थांबत चाललंय. लय गर्दी झाल्या बाई. द MH रायडर 9191 द MH रायडर 9191 100% नाही तिथे रेकॉर्डिंग चालू आहे. येताल तुम्ही पण. परवा अपलोड होईल.
उरळे कांचन. हा नाही मार आपल्या इथले जेवढे पुण्यातले हळूहळू जायचं बाहेर. भयंकर गर्दी. शंभर टक्के हा. उलट आले बहुतेक क्राऊड फील करत. काय खतरनाक आवाज काढते गाडी. इथून पहिले एक्झिट हो. पोलीस तर भरपूर आहेत कारवाई होईल म्हणून. काय करतात फायबर टाकलं डायरेक्ट फायबरच घातलं डोक्यात. हा पोलिस कसली मारत होती. पोलिस कसले आणत होते पोर दानात डायरेक्ट फायबर घालायचे. काय नाही ना कारण की तिथं गेले की डायरेक्ट ना आरटीओवाले थांबलेले असतात. मस्त टाईट मध्ये ना असं फायबरची काठी घालतात. एक नंबर सत्कार काढतात. आलं की डायरेक्ट तिघ दिसले ना तिघ गाडीवर आणि बार काढतात. फटक्याने मागून टाकतात. पाठीत ना ते वाकडच होते. जस्ट आपल्या समोर झालेले आता एवढे भयानक मारतात. पूर्ण आता संपले. कोण गाडी एक पण नाही दिसत. आता बहुतेक सासवड मध्ये जास्त रॅली असेल नाही तर इथं नाहीये. परमिशनच नाही. गावला की डायरेक्ट ठोकला. एवढी परिस्थिती वाईट. आणि आपण बघितलं असतं मागाशी वाघा परिस्थिती तिथं तेवढीच रॅली झाली आणि ते एक नंबर झाली क्वालिटी मध्ये. म्हणजे ना फुल बार वगैरे काढत होते. रॅली बघा एकदम क्वालिटी मध्ये. अजून भरपूर रॅली येणार आहे आणि भरपूर जरा फटाके वगैरे चालू आहेत पुढे. सासवड मध्ये जास्त बघायला भेटते. इकडे जरा ना कमी आले कारण की इकडे पोलीस असल्यामुळे ना बऱ्यापैकी ना कमी झाले. पण त्यातून पूर्ण कारणले काहीच लय भयंकर थंडी असते. सो गाईज आपण आता पूर्ण पुरंदर फिरून डायरेक्ट एंड ब्लॉगला आलोय. आपण शिंदावणे घाटात आलोय आणि हे बघा पूर्ण आहे ना अंधार आहे. हे बघा ओम्या सर्दी झाले नाक जाम झाले. किती वाजले तो ओम्या दाखव रे. 3:30 वाजले. तेवढ्या लवकर 2:30 वाजल्यात बाळा. सो गाईज 2:30 वाजलेले आहेत आणि शिंदावणे घाटात आहेत. जे पण लोक ना शिंदावणे घाटात यायला घाबरतात ना त्यांच्यासाठी सांगतो. आम्ही करेक्ट आत्ता ना 2:30 वाजता 2:30 आम्ही इथं शिंदावणे घाटाच्या वरती. सो हे भीती वगैरे आहे ना मनातनं काढून टाकायची. काही नसतं विषय. ते बघा हे ना बिंदास थांबलेले तिथं. सो आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. सो बाय अँड टेक केअर.